दोघांनाही चारा घालत होते. नातवाने हे दृश्य कधीच पाहिले नव्हते. त्याने दुरूनच आजोबांना पाहिले आणि तो धावत आजोबांकडे आला. आजोबा, मी काय बघतोय? तुम्ही गायीची आणि वासराची आज पूजा का करत आहात? त्यांना चारा का घालत आहात? बाळा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस. या दिवशी आपण गायीची पूजा करतो. गाय ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ती आपल्याला दूध देते आणि तिच्या शेणाचा उपयोग शेतात आणि आपल्या रोजच्या वापरात होतो. तिला आपल्या आईसारखी वागवलं जातं. बाळा, मी तुला आजच्या दिवसाचं महत्त्व सांगणारी एक पौराणिक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे सत्ययुगमध्ये. देवदेवता आणि दानवसूर यांनी मिळून क्षीरसागराचे म्हणजेच दुधाच्या महासागराचे मंथन करायचे ठरवले. त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते अमृत म्हणजेच अमरत्वाचा रस प्राप्त करणे, म्हणजे ते पिऊन अमर होता येईल असे अमृत. त्यांनी मंदार पर्वताला रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवून हे विशाल मंथन सुरू केले. या मंथनातून एका पाठोपाठ एक अमूल्य रत्ने बाहेर पडू लागली. या मंथनातून विष म्हणजेच कालकूट पासून ते चंद्र, ऐरावत हत्ती, लक्ष्मी देवी आणि भगवान धन्वंतरी यांच्यापर्यंत 14 रत्ने म्हणजे 14 अनमोल गोष्टी प्रकट झाल्या. या 14 रत्नांपैकी एक होती कामधेनू नावाची अद्भुत गाय. ही गाय दैवी शक्तींनी परिपूर्ण होती आणि ती जिथे असेल तिथे समृद्धी आणत असे. म्हणूनच तिला वसू म्हणजेच धन किंवा संपत्ती असेही म्हणतात. काय मग तुम्ही आजोबा नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेतला का? आज आपण पाहिला दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस. तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का? कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओला तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणींना पाठवून त्यांना सुद्धा या दिवसाचे महत्त्व सांगा. अशा दिवाळीतील मजेशीर रोजच्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा. भेटूया उद्याच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा आणि दिवाळी मजेत आणि आनंदात साजरी करा.